हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। जय गणेश देवा माता जकी पार्वती पिता महादेवा। जय गणेश देवा माता जकी पार्वती पिता महादेवा। एक दंत जागारी तिलक सोहे मुझके सवारे पान चढ़े फूल चढ़े और चढ़े बेवा। पान चढ़े फूल चढ़े और चढ़े बेवा। लडुवन का भोग करे सेवा। जय गणेश देवा माता जकी पार्वती पिता महादेवा। माता जकी पार्वती पिता महादेवा। अंधन को आंख दे दे कोढ़िन को काया। धन को आँख दे दे जोड़िन को काया। साधन को पुत्र दे दे निरतन को माया। साधन को पुत्र दे दे निरंजन को माया। सुर श्याम शरणायो सफल कीज सेवा। सुर श्याम शरणायो सफल कीज सेवा। माता जकी पार्वती पिता महादेवा। जय गणेश पार्वती पिता महादेवा। माता जकी पार्वती पिता महादेवा। करो आरती शिवाला। नीलकंठ नाम जाला हो। करू आरती शिवाला। नीलकंठ नाम जाला। योगी मनोनी पुजाती शंभू महादेवाला। योगी मनोनी शंभू महादेवाला। ओ शंभू महादेवाला। ओ करू आरती शिवाला। नीलकंठ नाम जाला। गंगेचा ओघ आला। स्वर्गातुनी भूमीला धरिले त्वरितला। पावन केले जगाला। सत्य वचना दैवत्व दिले हरी नाला। ओ हे आत्मलिंग राम आत्मलिंग राम लाला। हो करू आरती शिवाला। नीलकंठ नाम जाला। ओ करू आरती शिवाला। नीलकंठ नाम जाला। कर्पूर गौरव करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्यं शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मृत्युंजयाय रुद्राय
नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः गंगा विशुद्धं निदपाद स्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजयोगिराजं तपोज्ञान वैराग्य एकाग्र होण्याकरता मन एकाग्र होण्याकरता सर्वांनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आपण मोठ्या श्रद्धेने मोठ्या भावाने आज या ठिकाणी भगवान परमात्म्याचं भजन करायचं आहे. गुरु जय जय हो गुरुदेव तुम्हारी 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 जय जय हो गंगागिरी तुम्हारी जय जय हो जय जय हो हरिगिरी तुम्हारी जय जय हो हरिगिरी तुम्हारी जय जय हो गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो सोमेश्वर गिरी तुम्हारी जय जय हो सोमेश्वर गिरी तुम्हारी जय जय हो गिरी तुम्हारी जय जय हो रायगिरी तुम्हारी जय जय हो रामगिरी तुम्हारी जय जय हो रामगिरी तुम्हारी जय जय हो गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो भोले बाबा तुम्हारी जय जय हो भोले बाबा तुम्हारी जय जय हो बाबा तुम्हारी जय जय हो भोले बाबा तुम्हारी जय जय हो गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो उमापती महादेव की जय हो अखिल कोट ब्रह्मांड रायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं
परम मंगलमय परम पावन ती भगवान शिव परमात्म्याची असणारी दिव्य शिवपुराण कथा योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्याही अनंत कृपाशीर्वादाने परमश्रद्धेय गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने कुशल मार्गदर्शनाने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि संगीतमय शिव महापुराण कथा कथेचा आज असणारा हा 4था दिवस आहे. समस्त ग्रामस्थ मस्कीकर यांच्या विशेष प्रयत्नातून सर्व आयोजक संयोजक मंडळी सर्वांचं या ठिकाणी मोलाचं सहकार्य आहेत. प्रत्येक जण या ठिकाणी आपापल्या परीने सेवा देतो आहेत. म्हणून समस्त ग्रामस्थ मस्कीकर, समस्त तरुण मंडळ, सर्व ज्येष्ठ मंडळ, महिला मंडळ, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज परंपरेवरती प्रेम करणारे सर्वच जण या ठिकाणी तन मन धनाने आपली सेवा देत आहेत. म्हणून मी प्रत्येकाला सतशः नमन करतो. पुढं भरपूर बसण्याकरता जागा आहेत. पाठीमागे बसलेल्या व्यक्तींना विनंती आहेत, आपण एवढ्या दूर जाऊन बसण्यापेक्षा समोर सुंदर अशी व्यवस्था आहेत. रात्रीची वेळ आहेत, काही ऊन लागणार नाही आपल्याला असं. म्हणून तुम्ही म्हणशाल महाराज प्रत्येक दिवस आले की तुम्ही म्हणता मनाला एकाग्र करण्याकरता, मनाला शांत करण्याकरता भजन म्हणा, मनाला एकाग्र करण्याकरता असं म्हणा, मनाला एकाग्र करण्याकरता तसं करा. त्याचं कारण मी सांगितलं तर 10 गोष्टी चंचल सांगितल्या, ज्यामध्ये मेघ आहेत, मेघ ही चंचल आहे. वारा आहेत, वारा चंचल आहे. माकड सांगितलं, माकड किती चंचल असतं. आणि समजा त्या माकडाला वरून दारू जर पाजली ते किती चंचल होईल. त्याच्यापेक्षा सुद्धा चंचल काय असेल सांगितलं. कारण हे मन इतकं चंचल आहे. साधू संत सुद्धा या मनापुढे हात टेकतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काय काय करीतो या मना परी न ऐकवे नारायणा. हे देवा, काय काय नको ते प्रयत्न मी करतो, पण हे मन ऐकत नाही. अर्जुन सुद्धा भगवान परमात्म्याला म्हणतो, चंचलम ही म्हणत कृष्ण. हे देवा, हे मन फार चंचल आहे. चंचल वेगळं आणि चपळ वेगळं बरं का. चंचल वेगळं आणि चपल वेगळं. या ठिकाणी एक काम हातामध्ये घेतलं आणि ते अर्धवट सोडून दुसऱ्या कामाला सुरुवात करतात, त्याला चंचल म्हणतात. पण एक हातात घेतलेलं काम पूर्ण करून लगेच दुसऱ्या कामाला सुरुवात करतो, त्याला चपळ म्हणतात. चंचल वेगळं आणि चपळ वेगळं. हे मन इतकं विचित्र आहे. हे मन अनेक विषयामध्ये गुंत, अनेक विषय त्याच्या समोर येत असतात. पंक्तीमध्ये जर बसला, त्या ठिकाणी डाळ भात खात असला, चुकून जर कोणी आवाज दिला गुलाबजाम, याचा त्या ठिकाणी डाळ भाताकडचं लक्ष जातं गुलाबजामकडे. गुलाबजाम ताटामध्ये येतं तर कोणीतरी तिकडून म्हणतं जिलेबी आणणार आहे. गुलाबजामवरचं ध्यान जिलेबीवरती जातं. जिलेबी खाईपर्यंत कोणीतरी म्हणतं मठ्ठा आणलेला आहे. जिलेबी गुलाबजामचं ध्यान निघतं आणि मठ्ठ्यावरती जातं. हे संपलं का कोणीतरी काहीतरी नवीन पदार्थ सांगतं, रबडी आहेत, बासुंदी आहेत. आणि मग त्या ठिकाणी हे मन असणारं सतत चंचल होत असतं. विषयाचं विविध त्या ठिकाणी त्याच्या समोर आले की ते हे मन चंचल होत राहतं. एक असणारा जोडीदारा दुसऱ्या मित्राला भेटला, खूप दिवसानंतर भेटला. शाळेपासून जशी वेगळे झाले होते तशी परत भेट झालेली नव्हती. दोघे ठिकाणी नोकरीला होते. पण एक दिवस योगायोगाने दोन्ही मित्रांची गाठ झाली. आणि मित्रांची गाठ झाल्यानंतर पहिला मित्र म्हणला, फार दिवसानंतर गाठ झाली, आता तुला घरी यावं लागेल. नुसतं घरी येऊन चालणार नाही, तुला आज मुक्काम करावं लागेल, जेवण करावं लागेल, तसं मी तुला जाऊन देणार नाही. दुसरा मित्र म्हणला, हे बघ, मी नोकरी संदर्भाच्या काही कामाने आलेलो आहेत, मला थांबायला काही जमणार नाही, जेवायला काही जमणार नाही. मित्र म्हणे, असं नाही, एवढ्या दिवसानंतर तू आला, तुला काहीतरी घेतले, चहा तरी तुला घ्यावाच लागेल. फार आग्रह केला, फार. मित्राचा आग्रह फार अवघड असतो. मला थोडी तरी घ्यावाच लागेल चहा.
चहा थोडा तरी घ्यावाच लागेल. आणि मग मित्राचा आग्रह टाळता आला नाही. शेवटी घरी गेला. घरी गेला सांगितलं, अगं फार दिवसानंतर माझा मित्र आला. ते म्हणे, भाऊजी एवढ्या दिवसानंतर तुम्ही एवढ्या दिवस कुठं होतात, रोज तुमची आठवण काढतात, आता तुम्ही आलात ना, मग या ठिकाणी मी पटकन स्वयंपाक बनवते, पुरणपोळी बनवते. नाही वहिनी साहेब, मला एवढा वेळ नाही आहे. पण दादाचा खूप आग्रह झाला म्हणून मी चहा घेण्याकरता आलो. वहिनी हुशार होती, आपल्याच मित्राची बायको. ते म्हणे, भाऊजी चहा घेणार का कॉफी? जोपर्यंत चहाचा विषय होता तोपर्यंत याच्या मनात धावपळ होती. पण चहा घेऊ का कॉफी घेऊ म्हणल्यावर याचं मन संकल्प करायला लागलं. आता नेमकं चहा घ्यावा की कॉफी घ्यावा? सकाळी काय घेतलं होतं, मग आता घेतलेलं काय बरं राहील, संध्याकाळी परत काय घ्यायचं, तो विचार करायला लागला. आणि विचार थोडासा बिचारा भोळा होता, काही काही हुशार असतात. एक जोडीदार माझ्या घरी आला आणि मग त्याला म्हणलं, चहा घेणार का कॉफी घेणार? तो म्हणे, कॉफी होईपर्यंत चहा घेऊ. असे थोडेफारच तुरळक हुशार लोक असतात. पण याला असं वाटलं आता चहा सांग, हा म्हणे वहिनी कॉफी बनवा. आणि ज्या वेळेस हातामध्ये कॉफीचा कप आला, एक घोट घेतला, मनातल्या मनात विचार केला, चहा सांगितला असता तर बरं झालं असतं. हे मन आहे, हे मन इतकं चंचल आहे. मग या चंचल मनाला एकाग्र करण्याकरता एकमेव साधन सांगितलं, त्या भगवान परमात्म्याचं भजन, त्या भगवान परमात्म्याचं मनन चिंतन. आणि मग अशा प्रकारे ज्या वेळेस तुम्ही आम्ही सर्वजण त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये, त्या भजनामध्ये आम्ही सर्वजण जातो, त्यावेळेस आमची मनाची एकाग्रता होते. आणि ज्या वेळेस ही अंतकरण, हे चित्त एकाग्र होतं, शुद्ध होतं, त्यावेळेस येऊनी गोपाळ राहे तेथे, तो भगवान परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये राहतो. आणि एकदा की तो भगवान परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये आला की आपल्या जीवनाचं कल्याण व्हायला वेळ लागत. मग आपण कालपर्यंत श्रवण केलं शिव महापुराणामध्ये, या ठिकाणी अनेक अनेक लीला, अनेक अनेक उपासना भगवान परमात्म्याच्या आपण बघितल्या, की काय काय कोणकोणत्या प्रकारची उपासना केली म्हणजे आपल्याला काय काय फल प्राप्त होतं. आणि अशा प्रकारे सृष्टी उत्पत्ती होईपर्यंत आपण कथा बघितली. आणि यानंतर नारदाने ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला की नेमकं भगवान भोले बाबाची आणि कुबेराची मैत्री कुठून झाली, कशी झाली? हा प्रश्न नारदाने आपल्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवाला प्रश्न केला. त्यावेळेस ब्रह्मजी नारदजीला सांगतायत की एक कंपिल्य नावाचं नगर होतं, त्यामध्ये यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. वेदपाठी ब्राह्मण, भगवान परमात्म्याचा भक्त असणारा ब्राह्मण, रोज गावामध्ये जे काही असणारे कार्य असायचे, धार्मिक कार्य असायचे, ते वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन तो आपले धार्मिक कार्य पूर्ण करायचा. आणि अशा धावपळीच्या जीवनामध्ये त्या मुलावरती लक्ष देण्याकरता, त्याचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं गुणनिधी. नाव गुणनिधी होतं. काही काही लोक नावाच्या विपरीत असतात. काही काही लोक नाव गंगूबाई, घरात पाण्याचा पत्ता नाही. नाव गंगाधर, बिगर स्नानाचा महिनाभर. बरोबर आहे का नाही? नावाच्या विपरीत असतात ना लोक. आणि मग त्या ठिकाणी गुणनिधी नाव, गुणनिधी नावावरून असं वाटतं फार सुशील मुलगा असेल. मी त्या दिवशी सांगून गेलो की फक्त मुलाबाळांना जन्म देणं एवढं मात्या पित्याचं कर्तव्य नाही आहे. त्याला योग्य ते संस्कार देणं, त्याच्या जीवनामध्ये योग्य संगती असणं. आणि जर एकदा की जीवनाची संगत चुकली की जीवन विनाशाकडे जाण्याकरता फार वेळ लागत नाही. आपला विवेक त्या ठिकाणी मेला जातो. आणि विनाशकाली विपरीत बुद्धी, त्या मुलाला नको त्या असणाऱ्या मित्रांची संगत लागली आणि संगती बिघडल्यामुळे, कारण पतन उद्धार संघाचा महिमा, पतन होतं ते ही संगतीने आणि उद्धार होतो तो ही संगतीने. जर आपण वाईटाची संगती जीवनामध्ये केली तर आपल्या जीवनाचं पतन निश्चित आहे. असं असतं महाराज, वाईट गोष्टीचा स्पर्श चांगल्या पद्धतीने जरी झाला तरी त्याचा परिणाम वाईट होतो.
आणि चांगल्या गोष्टीचा स्पर्श वाईट पद्धतीने जरी झाला, संगती वाईट पद्धतीने जरी झाली, तरी जीवनाचं कल्याण होतं. संगत जीवनामध्ये चुकले, गुणनिधीच्या जीवनामध्ये संगत चुकली महाराज. एक असणारा मुलगा फार दिवसानंतर आपल्या मावशीच्या गावाला गेला आणि मावशीच्या गावाला गेल्यानंतर त्याच्या मावशीचं दुकान होतं आणि दुकानामध्ये कोळशी विकण्याकरता ठेवलेली होती. संगत चुकल्यावर काय होतं पा, वाईटाचा स्पर्श चांगल्या पद्धतीने जरी झाला तरी जीवनाचं अधोपतन होतं. कोळशाची दुकान होती मावशीची आणि गिराईकाला कोळशे मोजून मावशी देत होती. तेवढ्यात आपल्या बहिणीचा मुलगा फार दिवसानंतर पाहिला आणि याने सुद्धा मावशीला फार दिवसाने पाहिलं. हा धावत पळत आला मावशीच्या त्या ठिकाणी पाय धरले, दर्शन घेतलं. मावशीने सुद्धा आपल्या बहिणीचा मुलगा फार दिवसानं आला म्हणून त्याच्या तोंडावरून मायेचा हात फिरवला. मावशीचं कशाचं दुकान होतं? कोळशाचं. आणि ते कोळशे मोजता मोजता मावशीने मायेनं हात फिरवला. उद्देश वाईट होता का? मावशीचा उद्देश वाईट होता का? पण त्या ठिकाणी मग कोळसा लागल्यानंतर त्या पोराचा चेहरा गोरा गोमटा झाला. महाराज, तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल? काळा झाला असेल. आज जागृत श्रोते आहेत महाराज. तर त्या ठिकाणी त्या मावशीचा उद्दिष्ट चांगला होता, पण वाईट गोष्टीचा स्पर्श चांगल्या पद्धतीने जरी झाला, वाईट माणसाची संगती चांगल्या पद्धतीने जरी झाली तरी माणसाचं अधोपतन आहेत महाराज. म्हणून वाईट गोष्टीचं संग करून मला सांगा, विंचवाची संगती माणसाच्या जीवनात कधी व्हावी? जेवताना कीर्तनामध्ये विंचवाची संगती. विष विंचवाच्या नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. एक वेळेस विंचवाची संगती झाली तर काही हरकत नाहीत महाराज. विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष आहे, दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष असतं महाराज. म्हणून दुर्जनाची संगती जीवनामध्ये करू नयेत. मग दुर्जन कोण आहेत? त्या ठिकाणी देवाला न मानणारा दुर्जन आहे, साधू संतांची निंदा करणारा दुर्जन आहे, चोरी करणारा दुर्जन आहे, त्या ठिकाणी लबाडी करणारा दुर्जन आहे, मदिरा पान करणारा दुर्जन आहे आणि गायीची हत्या करणारा दुर्जन आहे. आणि अशा प्रकारे हे दुर्जन लोकांची संगती आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने सुद्धा होऊ नये. आणि मग जर चांगल्या माणसाची संगत वाईट पद्धतीने जरी झाली तरी जीवनाचं कल्याण कसं होतं बघा. तोच मनुष्य बाजारामध्ये गेला, बाजारामध्ये गेल्यानंतर त्याला अत्तर खरेदी करण्याची इच्छा झाली आणि मग अत्तर खरेदी करायचं आहे. दुकानदाराला विचारू लागला कसं आहे दिलं. दुकानदाराने सांगितलं ही 100 मिलीची बॉटल आहे, 10 मिलीची बॉटल आहेत, ही 150 रुपयाला, ही 200 रुपयाला आहेत. ते म्हणजे मला 10 मिली 100 मिली नाही घ्यायचं, मला 1 लिटर घ्यायचं म्हणजे चांगलं द्या म्हणे. असं करता करता 10-15 मिनिटं दोघांची चर्चा झाली. हे घेऊ का ते घेऊ का, अर्धा लिटर घेऊ का 1 लिटर घेऊ. असं करता करता दुकानदाराने 1 लिटरची बॉटल दिली. पण त्या अत्तर जे असतं ते तेलकट असतं महाराज. असं थोडंसं ते 1 लिटरची बॉटल काचेच्या हातात घेतली ती सटकली नव्हती, फुटली अत्तरची बॉटल. त्या दुकानदाराने म्हणला एक तर 15 मिनिटं माझ्या वाया घातली आणि आता पुन्हा 1 लिटर अत्तराचा नाश केला. त्या असणाऱ्या दुकानदाराने याची कॉलर धरली, मारायला सुरुवात केली आणि याला खाली पडून पडून मारलं. मला सांगा आता त्याच्या अंगाचा वास येईल का सुगंध येईल? अत्तरावर त्याला पडून पडून मारलं. मग आता त्याच्या अंगाचा वास येईल का सुगंध येईल? तुम्ही सांगा. तोपर्यंत आम्ही चक्कर मारून येतो गावाला. महाराज, चांगल्या गोष्टीचा स्पर्श वाईट पद्धतीने झाला तरी जीवनाचा सुगंध आहे. म्हणून ज्या ठिकाणी संत सज्जनाची संगती वाईट पद्धतीने जरी जीवनामध्ये आली तरी ती जीवनाचं कल्याण. संतन के संग लाग रे तेरे अच्छे बनेगी, संतन के संग लाग रे तेरे अच्छे बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, ओए तेरो बड़ो
अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी ताली 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 वाजवा ताली ध्रुवद की बन गई प्रहलाद जी की बन गई बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुवद की बन गई प्रहलाद जी की बन गई हरि सुमिरन में लाग रे हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी कागा से तोहे हंस करेगा कागा से तोहे हंस करेगा जाए उर के दाग रे मिट जाए उर के दाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। तसा हा गुणनिधी आहे. आई वडिलांचे संस्कार जीवनामध्ये लाभले नाही आणि या गुणनिधीच्या दुर्गुणावरती पांघरून टाकण्याची चूक जिने केली ती म्हणजे असणारी गुणनिधीची आई, या यज्ञ दत्ताची असणारी पत्नी महाराज. मुलगा वाईट वळणाला लागला की आईला कळालं होतं मुलगा जुगार खेळतो आहे, मुलगा मदिरापान करतो आहे, मुलगा वाईट मित्रांच्या संगतीत राहतो आहे. वडिलांनी जर विचारलं गुणनिधी कुठं आहेत, आई सांगायची आत्ताच मंदिरात पूजापाठ करायला गेलो. अगं गुणनिधी कुठं आहेत, अहो आत्ताच वेदाचा अभ्यास करतो आहे. आणि हा भलत्याच ठिकाणी असायचा. अशा प्रकारे त्याच्या चुकांवरती आईने पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. आणि जर एकदा की जीवनामध्ये आई वडिलाचा धाक जीवनामधला संपला, गुरुवारे महाराज आम्हाला नेहमी सांगतात जीवनामध्ये कुणाचा तरी धाक पाहिजे, कुणाचा तरी अंकुश जीवनामध्ये पाहिजे. जरी ऐरावत आहेत पण त्या ऐरावतावरती अंकुशाचा मार आहेत म्हणून तो आकळतो. तसं हे मन, तसं हे शरीर, तसं हे जीवन, याच्यावरती कोणत्या तरी एका शक्तीचा अंकुश पाहिजे. आईचा तरी अंकुश पाहिजे किंवा वडिलांचा तरी अंकुश पाहिजे. नाही आई वडिलांचा तर सद्गुरूचा किंवा गुरुचा तरी अंकुश जीवनामध्ये पाहिजे. गुणनिधी बिघडल्या गेला, घरामधले पैसे चोरू लागला, तरी सुद्धा आई चुकांवरती पांघरून घालते. एक दिवस त्या असणाऱ्या गुणनिधीने आपल्या असणाऱ्या वडिलांची जी अंगठी होती, सोन्याची असेल हिऱ्याची असेल, ती अंगठी चोरली आणि जुगारीमध्ये तो अंगठी हरला. आणि जुगाऱ्यामध्ये अंगठी हरल्यामुळे एक दिवस सहज
तो यज्ञदत्त गावातून चालला आणि त्याने एका जणाच्या हातामध्ये आपल्या हातातली अंगठी बघितली. त्याला विचारलं, ही अंगठी तू कुठून आणली? ते म्हणे, हे मला विचारण्यापेक्षा तुझ्या मुलाला अगोदर विचार, ही अंगठी माझ्याकडे कुठून आली. म्हणे, मला सांग तू कुठून आली. म्हणे, तुझा मुलगा जुगारामध्ये अंगठी नाही हरला, तुझ्या घरामधल्या एक एक वस्तू एवढंच नाही, त्याने आपल्या आईच्या अंगावरची किमती साडी सुद्धा दावावर लावली. हे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी त्या बापाच्या जीवनामध्ये तो क्षण, म्हणजे त्या बापाच्या मनाला असं वाटू लागलं यज्ञदत्ताला, कदाचित या क्षणी माझा जीव गेला असता तरी चालला असता. कारण दुसऱ्याच्या मुखातून आपला मुलगा वाईट वागतोय हे ऐकल्यानंतर त्या बापाच्या मनाला होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या ह्या जगाच्या दुःखापेक्षा फार गौण आहेत. कारण त्या ठिकाणी केलेले कष्ट, त्याच्याकरता केलेली गडणजडण, आणि अशा प्रकारे त्याने विचार केला की आपण एवढं देवधर्म करतो आहोत, एवढं जण सगळं करत आहोत, तरी सुद्धा हे बघा, मुलं जे असतात ना, या सगळ्या गोष्टी आपल्या आई वडिलांकडून जवळपास शिकतात महाराज. आता मला सांगा, तुम्हाला असं वाटतं की मुलाने बिडी सिगारेट पिऊ नये आणि आपण कट्ट्याचे कट्टे संपवायचे, शक्य आहेत का हो? दशरथाला वाटतं माझा मुलगा राम व्हावा, पण दशरथ 5 वाजता डुलत येत असेल तर तो राम होईल का हो? सांगा ना. मुलगा राम होण्याकरता दशरथही तसा पाहिजे की नाही पाहिजे? हा म्हणतो बिडी पेटून आण, तो जातो बिडी पेटवतो ना आणतो, येईपर्यंत ती बिडी विजून जाते. अरे तो म्हणतो नीट पेटवता येत नाही का, पुन्हा जाऊन पेटून आण. पुन्हा दुसऱ्यांदा जातो बिडी पेटवतो, आणतो, बिडी विजून जाते. बाप म्हणतो तुला साधी एक बिडी पेटवता आली नाही. शेवटी मग त्या ठिकाणी मुलगा जातो, बिडी पेटवतो, बापापर्यंत येईपर्यंत ती बिडी अर्धी होती. कशी झाली असेल? त्यानं काय केली असेल? त्याने बरोबर आणली म्हणून त्याने ओवी सांगितली बापाला, येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. हुशार होता, त्याने कीर्तन ऐकली होती. बघा तुम्ही, म्हणजे आपण त्या ठिकाणी वेड वाईट वाकड वागायचं. आईने जर त्या गुणनिधीच्या जीवनामध्ये अंकुश ठेवला असता, त्या गुणनिधीच्या जीवनामध्ये त्याला जर योग्य मार्गदर्शन त्याच वेळी केलं असतं. मुलाने शाळातून खोट रबर चोरून आणलं तर आईने त्याच्या गालात मारावं की त्याचं कौतुक करावं? आणि जर आईने जर कौतुक केलं, आज खोट रबर आणलं, उद्या सिस पेन्सिल आणेल, आज सिस पेन्सिल आणले, उद्या त्या ठिकाणी कंपास चोरून आणेल, पुढे चालून मोठ्या मोठ्या चोऱ्या करेल. पण पहिल्याच वेळेस जर खोट रबर चोरलं, त्यावेळेस कानामागं मारली तर पुढे त्याची चोरी करण्याची हिंमत होणार नाही. तसं या गुणनिधीने घरातली एक एक वस्तू विकण्याचा प्रयत्न केला, एक एक वस्तू जुगारामध्ये हरायला लागला, तरी सुद्धा आईने त्याच्या चुकावर पांघरून घातलं. महाराज, ही चूक त्या असणाऱ्या गुणनिधीच्या आईची झाली. आणि अशा प्रकारे शेवटी तो असणारा यज्ञदत्त होता, तो रागावला. तुला असणाऱ्या आपल्या मनाला योग्य संगती देता आली नाही, योग्य शिकवण देता आली नाही. मी जरी कामानिमित्त बाहेर होतो, जरी मी पूजापाठ निमित्त बाहेर होतो, पण या ठिकाणी रात्रंदिवस तो घरासमोर तुझ्या डोळ्यासमोर राहत होता. आणि त्याने केलेल्या चुकांवरती तू पांघरून टाकल्यामुळे तो बिघडलेला आहे. याच्यामुळे जितका मुलगा दोषी आहे तितका तू सुद्धा दोषी आहेत. म्हणून दोघांनी सुद्धा घराच्या बाहेर निघायचं. आणि त्या असणाऱ्या यज्ञदत्त नावाच्या ब्राह्मणाने दुसरं लग्न केलं. आणि दुसरं लग्न केलं हे ज्या वेळेस गुणनिधीला समजलं, त्या गुणनिधीला घरी जायची हिंमत होत नव्हती. कारण या ठिकाणी आता जर गेलं तर आपलं बाप आपल्याला जागेवर ठेवणार नाही याची त्याची दक्षता आली, त्याचं लक्षात आलं होतं. आणि मग तो आपल्या आईला घेऊन दुसऱ्या एका गावामध्ये जाऊन राहू लागला. भुकेने व्याकुळ झालेला आहे, अन्न भेटले नाही, घरी गेलेला नव्हता. आईला घराच्या बाहेर काढलं. शेवटी तो आईला धन देण्याकरता त्रास देऊ लागला. एक दिवस आईला सुद्धा त्याने सोडून दिलं. आईच्या लक्षात आलं, त्याच वेळी याला जर आवर घातला असता तर हा दिवस आपल्याला पाहण्याची वेळ आली नसते. म्हणून मी आज प्रत्येकाला सांगेन, ही वेळ आपल्यावर सुद्धा येऊ नये याकरता आजच आपण सावध झालेलं बरं. या कथा फक्त मनोरंजना करता नाही आहे. या ज्या कथा सांगितल्या जातात ह्या फक्त भाकड कथा नाही आहेत.
या ज्या कथा सांगितल्या या फक्त टाइमपास म्हणून नाही आहे. या ज्या कथा सांगितल्या जातात आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं, त्यामधून आपण काहीतरी शिकावं. म्हणून आपला सुद्धा गुणनिधी काय करतो आई वडिलांनी पाहत चला, म्हणजे पुढं चालून तुम्हाला घराच्या बाहेर राहण्याची वेळ येणार नाहीत. मग योग्य ते संस्कार योग्य वेळीच झाले पाहिजे. मुलगा असेल मुलगी असेल योग्य ते संस्कार आई वडिलांनी केले पाहिजे. त्याने आईचा सुद्धा त्याग केला आणि मग तो भटकू लागला. भुकेने व्याकुळ झालेला तो असणारा गुणनिधी अंधार पडलेला होता आणि योगायोगाने त्या ठिकाणी एक शिव मंदिर त्या ठिकाणी होतं. भंडारा चालू होता. एक असणारा राजा त्याने भगवान शिवाचा असणारा अभिषेक केलेला होता. त्याच्या लक्षात आलं आता या राजाने अभिषेक केला, भरपूर सामग्री आणलेली आहे आणि मग जर हे सगळे झोपल्यानंतर आपण हा नैवेद्य खाल्ला तर आपली भूक शांत होईल. रात्रीच्या 11-12 वाजता संपूर्ण लोक झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना याने भगवान शिव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. पण प्रवेश केल्यानंतर त्या मंदिरामधला असणारा जो दिवा होता तो दिवा विझण्याकरता आलेला होता. दिव्यातलं तेल संपलं होतं. म्हणून याने आपल्या अंगावरचा शर्ट काढला, त्याची वात बनवली आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये उजेड केला महाराज. आणि उजेड केल्यानंतर तो नैवेद्य त्याने खाल्ला आणि खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी त्याला वाटलं कुणी बघण्याच्या अगोदर आपण आता घाईघाई निघलं पाहिजे. पण त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक जण प्रहाऱ्याकरता झोपलेला होता. घाई गडबडीत पळण्याच्या वेळेमध्ये त्याचा पाय एका जणाला लागला. तो खडबडून जागी झाला आणि त्याने असणाऱ्या चोर 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 म्हणून हाका मारली. संपूर्ण लोक जागी झाली, मंडपातले लोक जागी झाले, गावातले लोक जागी झाले आणि याने मंदिरात चोरी केली असं म्हणल्यानंतर जे गावकऱ्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. भुकेने व्याकुळ झाल्यामुळे अंगामध्ये ताकद नव्हती आणि त्याचा असणारा प्राण त्या ठिकाणी शिव मंदिराच्या प्रांगणामध्ये गेला. त्यावेळेस त्याला नेण्याकरता सुद्धा शिवदूत आले महाराज. त्याही वेळेस यमदूतांचं शिवदूतांचं भांडण झालं. पण शिवदूतांनी सांगितलं मरत्या वेळेस याने भगवान शिव परमात्म्याचं नैवेद्य खाल्लेलं आहे आणि भगवान शंकराच्या प्रांगणामध्ये याचा मृत्यू झालेला आहे. पापी असणारा गुणनिधी, दुष्ट विचाराचा असणारा गुणनिधी, ज्याने आई वडिलांची संपत्ती बुडवली असा गुणनिधी, पाप करणारा गुणनिधी त्या ठिकाणी अंतकाळाच्या समयाला भगवान परमात्म्याचा नैवेद्य ग्रहण केला तरी सुद्धा त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. महाराज एवढा भोळा तो दैवत आहे. आणि दुसरं कारण सांगितलं, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये अंधार झाला होता. याने स्वतःच्या अंगावरचं वस्त्र काढून भगवान शंकराच्या मंदिरामध्ये उजेड केल्यामुळे त्याच्या जीवनामधलं पुण्य 10 पट वाढलं. एवढे भोळे शंकर आहेत महाराज. पाप्यातल्या पापी व्यक्तीला सुद्धा ते पदरात घेतात आणि म्हणून त्या असणाऱ्या गुणनिधीला आपल्या पापाचा पश्चाताप होऊ लागला आणि शिवलोकामध्ये गेल्यानंतर त्या गुणनिधीला महर्षी नारदाची भेट झाली आणि सांगितलं तुला जर आता तुझ्या पापातून मुक्तता हवी असेल, पुढचा जन्म जर तुला चांगला व्हावा असं वाटत असेल. नारदजी ब्रह्मदेवाला विचारते आता काय झालं पुढे. त्यावेळेस सांगितलं त्या गुणनिधीला तू आता भगवान शिव परमात्म्याची आराधना कर, पूजा कर आणि भगवान शिव परमात्म्याची आराधना पूजा केल्यामुळे तुझ्या जीवनामध्ये यश प्राप्त होईल. आणि मग तो असणारा गुणनिधी त्या कैलास पर्वतावरती भगवान शिव परमात्म्याचं ध्यान लावून त्या गुणनिधीने तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि तपश्चर्या सुरू केल्यानंतर तो असणारा भोळा महादेव, तो कैलासपती असणारा महादेव त्या ठिकाणी प्रसन्न होऊन त्या गुणनिधीला दर्शन दिलं. त्याची साधना बघून, त्याची तपश्चर्या बघून भगवान शिव परमात्म्याला त्याला दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर त्याने सांगितलं हे देवादिदेव महादेव, आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये संगती चुकल्यामुळे, माझ्या जीवनामध्ये योग्य ते संस्कार न झाल्यामुळे मी अधोगतीला गेलेलो होतो, परंतु मात्र तुमचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे माझ्या जीवनाचं कल्याण झालं. म्हणून मी फार तुमचा ऋणी आहे.
आजपासून मी अखंड तुमची भक्ती करणार आहे, तुमची पूजा करणार आहे. आणि मग त्याची असणारी भक्ती, त्याचा असणारा अंतकरणातला भाव आणि त्याच्या अंतकरणातली असणारी व्याकुळता, ज्या वेळेस व्याकुळता जीवनामध्ये भगवान परमात्म्याविषयी येते, आपल्या मनातला पश्चाताप आपण देवासमोर सांगतो. कारण देवा सांगू सुख दुःख, जीवनामध्ये सुख जरी झालं तरी देवाला सांगावं आणि जीवनामध्ये दुःख जरी आलं तर देवाला सांगावं. कारण या समाजाची रीत आहेत महाराज, लोक रडून ऐकतात आणि हसून दुसऱ्याला सांगतात. आता कशी फजिती झाली, त्याचा असं झालं. हा समाज आहे. पेरू घेताना गोड आहे काही विचारतात आणि मीठ लावून खातात. हा समाज आहे, हा समाज आहे. या समाजापुढं तुमचं आमचं दुःख सांगून, कारण जीवाला शरण जाऊन उपयोग नाही आहे. कारण हाही जीव दुःखी आहे आणि ज्या जीवाला शरण जायचंय तो जीव सुद्धा दुःखी आहे. जीवाने जडाला सुद्धा शरण जाऊ नयेत महाराज. तुम्हाला दुःख झालं, तुम्ही डोंगरात जाऊन रडायला लागले, दगडाला कुठं दुःख कळणार आहे आणि दगडाला कुठं दुःख कळतं का महाराज? म्हणून जीवाने जडाला शरण जाऊ नये. मग जीवाने शरण कुणाला जावं? भगवान परमात्मा सांगतात, जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी नमी जन्म मरण, या लागी शरणागती शरण्य मीची इकू. तुम हमारे थे शिव, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे ओ मेरे प्रियतम. तुम हमारे हो तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे
देवाजवळ, कारण तो भगवान परमात्मा म्हणतो जो कोणी मला अनन्य भावाने शरण येतो त्याचं मी जन्म मरण त्याचं निवारण करतो आणि त्याचं जीवनाचं कल्याण करतो महाराज. आणि कल्याण करणारा तो भगवान शिव परमात्मा आहे. शंकरम जो कल्याण करणारा आहे. आणि मग अशा प्रकारे तो गुणनिधी भगवान शिव परमात्म्याला शरण गेल्यानंतर भगवान शिव परमात्म्याला त्याला वरदान दिलं की तुला असणारा या जगामध्ये या ब्रह्मांडामध्ये जेवढी काही संपत्ती आहेत, जेवढे यक्ष गंधर्व किन्नर आहेत, जेवढे काही संपत्ती धनवैभव आहेत, याचा तो सर्वांचा राजा होईल. आणि अशा प्रकारे फक्त भगवान शिव परमात्म्याचा नैवेद्य खाल्ल्यानंतर त्या असणाऱ्या यज्ञ दत्त नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा गुणनिधी त्या पापी गुणनिधीच्या जीवनामध्ये एवढी सद्गती प्राप्त झाली की त्याला कुबेराचं पद प्राप्त झालं. आपण जे म्हणतो ना, देह हे काळाचे धन कुबेराचे. हे ज्या पृथ्वीवरती जेवढं काही धन आहेत, हे धन सगळं भगवान परमात्म्याचं आहे, त्या कुबेराचं आहे. आणि त्या कुबेर पदाची प्राप्ती त्या ठिकाणी झाली. आणि त्या गुणनिधीने भगवान परमात्म्याकडे वरदान मागून घेतलं की तुम्ही माझ्याजवळ अखंड निवास करावा. आणि भगवान भोले बाबा भोळे त्यांनी वरदान देऊन टाकलं, अखंड तुझ्याजवळ वास करेल, तुझ्याजवळच राहायला येईल म्हणे. मग आता या ठिकाणी नारदजीने ब्रह्मदेवाला आपल्या पित्याला प्रश्न केला की मग भगवान परमात्मा कैलास नगरीमध्ये राहायला कसे गेले. तर त्या ठिकाणी सांगितलं, कुबेराला दिलेलं वरदान, गुणनिधीला दिलेलं वरदान भगवान शंकराने सांगितलं की मी आता या ठिकाणी कैलास नगरीत राहायला येईल. आणि म्हणून स्वतः कैलासपती महादेव त्या कैलास नगरीमध्ये राहण्याकरता आले, कुबेराच्या अलकापुरी नगरीजवळ. आणि म्हणून त्या दिवसापासून भगवान शिव परमात्मा कैलास पर्वतावरती राहायला सुरुवात झाली. त्यानंतर महर्षी नारदाने आपल्या पित्याला ब्रह्मदेवाला विचारलं की नेमकं भगवान शिव तर योगी आहेत, भगवान शिव नेहमी जपी आहेत, तपी आहेत. भगवान शिव म्हणजे प्रत्यक्ष वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. असे वैराग्यवान असणारे भगवान शिव यांनी नेमकं विवाह का केला, त्यांच्या जीवनामध्ये 2-2 पत्न्या आल्या असं कसं काय घडलं, हे चरित्र जाणून घेण्याची इच्छा नारदाच्या मनामध्ये आली. आणि मग ब्रह्मदेवाने सांगितलं की त्या ठिकाणी ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या अंशामधून आमच्या सर्वांचा जन्म झाला, ब्रह्मा विष्णू आणि रुद्र, तदनंतर या ठिकाणी सृष्टी उत्पत्ती झाली. आणि सृष्टी उत्पत्ती करत असताना या ठिकाणी माझ्या असणाऱ्या शरीरातून एक दिव्य असणारी सुंदर असणारी मुलगी जन्माला आली. आणि ती असणारी सुंदर मुलगी आणि त्याचबरोबर एका सुंदर पुरुषाचं सुद्धा निर्माण त्या ठिकाणी झालं. आणि त्या पुरुषाने ब्रह्मदेवाला सांगितलं मला शोभेल अशी पत्नी मला मिळावी. आणि मग एवढी सुंदर असणारी मुलगी, एवढी सुंदर, तिच्या रूपाकडे मोहित झाल्यानंतर तो सुंदर असणारा पुरुष, त्या दोघांचा हा विवाह त्या ठिकाणी ब्रह्मदेवानी लावून दिला. लावून दिल्यानंतर सांगितलं हे पुरुषा, तुझं असणारं जे कार्य आहे आजपासून सृष्टीच्या उत्पत्ती करता तुझा सद्भार लागेल. तू ज्याच्या मनामध्ये प्रवेश करशील त्याच्या मनामध्ये काम जागा होईल. आणि या गोष्टीची पूर्तता करण्याकरता त्या कामदेवाने स्वतःच्या बापावरच प्रयोग केला. तो असणारा जो कामवान होता, अशी वातावरण निर्मिती केली. सुंदर असे असणारे पाण्याचे झरे, सुंदर असे सुगंधित फुलं, सुंदर असणारं वातावरण. कारण प्रत्येक ठिकाणात ताकद असते महाराज. जशी संगीतात ताकद असते, ठिकाणात ताकद असते. जसं पखवादाचा आवाज ऐकला आपल्याला काय आठवतं? रामकृष्ण हरी. पखवाजाचा आवाज ऐकला का आपल्याला काय आठवतं? रामकृष्ण हरी. हरी नाही हा,
काल सांगितलं ना मी तुम्हाला, हारी म्हणजे वानर, हारी नाही म्हणायचं, हरी म्हणायचं. तर त्या ठिकाणी पखवाजाचा आवाज ऐकला की रामकृष्ण हरी आठवतं. तोच ढोलकीचा आवाज आल्यावर काय आठवतं? संगीतात ताकद आहे की नाही? बरोबर आहे की नाही? ॲम्ब्युलन्सचा आवाज आल्यावर जीवाला किती गार वाटतं, फार आनंद होतो आहे ना. प्रत्येक जशी संगीतात ताकद आहे तशी ठिकाणात ताकद आहे. बघा तुम्ही एखाद्याच्या झोपडीत जरी गेलं ना तरी फार प्रसन्न वाटतं महाराज. आणि एखाद्याच्या 2 कोटीच्या बंगल्यात जाऊ द्या, उभ्या मसानवाट्यात वारं सुटल्यासारखं वाटतं. त्याचं कारण असं आहे, ठिकाणात ताकद असते. तसं त्या कामदेवाने असं ठिकाण निर्माण केलं की स्वतःचा बाप ब्रह्मदेव मोहित झाला. बरं, तो मोहित इतरांवर नाही झाला, स्वतःपासून निर्माण झालेली मुलगी, त्या मुलीवरच तो त्या ठिकाणी ब्रह्मदेव मोहित झाला. आणि मोहित झाल्यानंतर जे असणारे इतर मुलं ज्या कामदेवाचे भाऊ होते ते सुद्धा मोहित झाले. आणि अशा प्रकारे मोहित झाल्यामुळे भगवान शंकराने ब्रह्मदेवाला शुद्धीत आणलं. स्वतःपासून निर्माण केलेल्या मुलीवर मोहित होता, लाज वाटत नाही त्या ठिकाणी ब्रह्मदेव तुम्ही सृष्टी रचयिता आहेत. हे ऐकल्यानंतर भगवान शिवा समोर ब्रह्मदेवाचा अपमान झाला. आणि अपमान झाल्यामुळे ब्रह्मदेवाला राग अनावर्ती झाला. आणि ब्रह्मदेवाने कामदेवाला शाप देऊन टाकला की तू भगवान शंकराच्या क्रोधाने जळून भस्म होशील. आणि अशा प्रकारे तो कामदेव ब्रह्मदेवाला म्हणू लागला, माझे हात जोडून विनंती आहे, मला काहीतरी उशाप द्या. सांगितलं तू अपराध केलेला आहे, स्वतःच्याच बापाच्या मनामध्ये काम विकार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, तुला या कर्माची शिक्षा भेटणारच आहे. आणि इकडं ती असणारी जी मुलगी होती ती म्हणजे संध्या. ती संध्याला असं वाटलं की आपल्या सौंदर्यामुळे आपल्या बापाच्या मनामध्ये काम विकार उत्पन्न झाले. आणि अशा असणाऱ्या रूपाचा आपण काय करायचं की ज्या रूपाकडे बघितल्यानंतर आपल्या बापाला भावाला काम उत्पन्न व्हावा. म्हणून मी आजपासून अशी काही तपश्चर्या करेल, हे शरीर त्यागून देईल आणि भगवान परमात्म्याची तपश्चर्या करून भगवान परमात्म्याकडून वरदान मागून घेईल की या ठिकाणी जीवाला उपजताच काम देऊ नको, ज्या त्या वयामध्ये त्याच्या जीवनामध्ये काम विकार जागृत कर. आणि मग अशा प्रकारे कामदेवाला शाप दिला आणि नंतर त्याला वरदान दिलं की पुढचा त्या ठिकाणी तुझा जन्म भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कुळामध्ये होईल, त्याचं नाव प्रद्युम्न. आणि त्या असणाऱ्या ज्या संध्येचं पुढं काय झालं तर सांगितलं, जो ब्रह्मदेवाचा मुलगा होता दक्ष प्रजापती, त्या दक्ष प्रजापतीची जी मुलगी होती रती, त्या रतीचा असणारा विवाह कामदेवाशी झाला महाराज. आणि अशा प्रकारे त्या संध्या देवीचं चरित्र आलं. तर त्यांनी असं सांगितलं, ती जी संध्या होती तिने भगवान शिव परमात्म्याची आराधना केली, पूजा केली, भगवान शिव परमात्म्याला प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर भगवान शिव परमात्म्याने वरदान दिलं. काय वरदान पाहिजे? सांगितलं, देवा माझ्या असणाऱ्या सौंदर्यामुळे नको ती गोष्ट घडली, सृष्टी रचयिता माझा बाप, माझ्या बापाच्या मनामध्ये काम विकार उत्पन्न झाला, म्हणून मी तुमच्याकडे वरदान मागते की जीवाला जन्मताच काम देऊ नको, विकार देऊ नको. भगवान परमात्म्याने सांगितलं, अतिशय सुंदर असणारी कल्पना तू मांडलेली आहेत आणि म्हणून तिथपुढून योग्य वयामध्येच त्या माणसाच्या मनामध्ये काम विकार जाग होतील असं वरदान मी तुला देतो. आणि तीच असणाऱ्या संध्येला भगवान परमात्म्याने वरदान दिलं. आणि त्या असणाऱ्या संध्येने आपलं शरीर त्या ठिकाणी त्यागून दिलं, कारण तिला असं वाटलं की या शरीरामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि त्या संध्याने आपलं शरीर त्यागून तिचा पुढचा जन्म झाला अरुंधती नावाने. आणि त्या अरुंधतीचा जन्म यज्ञकुंडातून झाला. आणि मेधातिथी ऋषीने त्याला आपली धर्मकन्या म्हणून स्वीकार केला त्या अरुंधतीचा. आणि त्या अरुंधतीचं सुंदर असं संगोपन त्यांनी त्या ठिकाणी केलं. तदनंतर विचारलं, या ठिकाणी वसंताची उत्पत्ती कशी झाली, कशा त्या प्रकारे कामदेवाच्या असणाऱ्या आश्रयाने, कामदेवाच्या स्वभावाने वसंताची उत्पत्ती झाली. तर ब्रह्माजी त्या ब्रह्मदेवाच्या मनामध्ये सतत विचार येऊ लागला की माझ्या मनामध्ये काम जागा झाला, तो भगवान शंकराने पाहिला, एक दिवस असा येईल की मी भगवान शंकराला काम जागा केल्याशिवाय राहणार नाही.
भगवान शंकराला एक दिवस तरी स्त्रीच्या जाळ्यात अडकवल्याशिवाय राहणार नाही. आणि मग भगवान शिवाच्या विषयी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला. आणि ब्रह्मदेवाचा द्वेष निर्माण झाल्यामुळे भगवान विष्णू परमात्म्याने सांगितलं, ब्रह्मदेव तुम्ही हे चुकीचं करत आहे. कारण जे महादेव आहेत ते योगी आहेत आणि त्यांच्याविषयी द्वेष ठेवणं चुकीचं आहे. कारण तुमचा आमचा जन्म ज्यांच्यामुळे झाला ते देवादिदेव महादेव आहे. पण ब्रह्मदेवाच्या डोक्यातून तो काही खटका जाईना. आणि मग ब्रह्मदेवाने भगवान शंकराचा बदला घेण्याकरता आदिशक्ती जगदंबेची, म्हणजे जो भगवान शिव आहे तो एकटा राहत नाहीत महाराज. ही सृष्टीची उत्पत्ती करण्याकरता, ही सृष्टी सांभाळण्याकरता त्या आदिनाथासोबत आदी माया सुद्धा राहते. आणि त्या आदी माया जगदंबेची उपासना ब्रह्मदेवाने सुरुवात केली. आणि ब्रह्मदेवाने आदी माया जगदंबेची उपासना केल्यानंतर त्या जगदंबेला वरदान मागून घेतलं की तुम्ही त्या ठिकाणी जन्म घ्यावा आणि तुम्ही जन्म घेतल्यानंतर मला त्या ठिकाणी तुम्ही भगवान शंकराशी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस भगवती जगदंबेने ब्रह्मदेवाला वरदान दिलं की तुझा असणारा जो मुलगा आहे दक्ष प्रजापती, या दक्ष प्रजापतीच्या पोटी माझा अवतार होईल. आणि म्हणून त्या दक्ष प्रजापतीच्या जर उदरामध्ये जर माझा जन्म व्हावा तुला असं वाटत असेल तर तू सुद्धा आपल्या मुलाला म्हणजे दक्षाला माझी उपासना करायला सांग. आदिशक्ती जगदंबा फुटी येण्याकरता दक्ष प्रजापतीला जगदंबेची उपासना सांगितली. आणि ती आदिशक्ती आपल्या पत्नीच्या पोटी जन्माला यावे म्हणून तप करतोय दक्ष प्रजापती महाराज. कोण जन्माला यावं म्हणून? मुलगी जन्माला यावी म्हणून. आम्ही देवाला नवस करतो मुलगा जन्माला यावा म्हणून, कारण तो वंशाचा तो दिवाच लावतो महाराज. तर या ठिकाणी दक्ष प्रजापती आपल्या उदरामध्ये त्या ठिकाणी जगदंबा जन्माला यावं याकरता तप करतो आहेत. आणि त्या दक्ष प्रजापतीच्या तपावरती प्रसन्न होऊन ती आदी माया शक्ती जगदंबा प्रसन्न झाली. दक्ष प्रजापतीला विचारलं काय पाहिजे? सांगितलं आईसाहेब माझ्या उदरामध्ये तुम्ही जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे. त्या आदिशक्ती जगदंबेने सांगितलं या ठिकाणी मी तुमच्या असणाऱ्या कुळामध्ये जन्म घेईल, परंतु ज्या दिवशी माझा अपमान त्या घरामध्ये होईल, माझा अनादर ज्या दिवशी घरामध्ये होईल, मी पुन्हा आपल्या स्वधामाला निघून जाईल. आणि अशा प्रकारे सृष्टी उत्पत्तीची आज्ञा ब्रह्मदेवाने दिली. जगदंबेने आशीर्वाद दिला मी तुझ्या कुळामध्ये जन्माला येईल आणि आदिशक्ती जगदंबा आपल्या पोटी जन्माला येणार आहेत. म्हणून दक्षाकडून त्या ठिकाणी तपश्चर्याला सुरुवात झाली. आणि अशा प्रकारे त्या दक्ष राजाच्या पोटी ज्या आदिशक्तीचा जन्म झाला म्हणजे ती जगदंबा, ती असणारी उमा, आणि त्या उमा देवीचा जन्म दक्ष प्रजापतीच्या घरी झाला महाराज. ती साक्षात जगदंबा, ती जगत जननी, ती असणारी आदिशक्ती जिची तुम्ही आम्ही 9 दिवस नवरात्रामध्ये पूजा करतो, ती असणारी दुर्गा, ती असणारी ती भगवती, त्या असणाऱ्या दक्ष प्रजापतीच्या घरी तिचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी दक्षाच्या पहिल्या ज्या 10 कन्या होत्या या धर्माला देण्यात आल्या. धर्म म्हणजे यमराज. या असणाऱ्या दक्षाच्या पहिल्या ज्या 10 कन्या आहेत त्या कुणाला दिल्या? धर्माला म्हणजे यमराजाला दिल्या. त्यानंतर 13 ज्या कन्या होत्या त्या कश्यपाला दिल्या, कश्यप ऋषी, कश्यप ऋषींना दिल्या. 27 ज्या कन्या होत्या त्या चंद्राला दिल्या. जे 27 नक्षत्र आपण जे म्हणतो ना, हे 27 नक्षत्र म्हणजे त्या दक्ष प्रजापतीच्या मुली आहेत आणि त्या चंद्रदेवाला दिलेल्या आहेत. आणि त्या 27 मुलींचे 27 नक्षत्र तयार झाले. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी मध्ये काही काळ गेला आणि पुढं उचित समय आल्यानंतर माता अस्किनीच्या कुशीतल्या नवजात बालिकेकडे पाहत दक्षाने त्या शिवा देवीचं दर्शन आपल्या मुलीमध्ये घडलं आणि एक दिव्य मूर्ती त्याच्यातून प्रगट झाली.
ते आदिशक्ती जगदंबा प्रगट झाल्यानंतर दक्षाला सांगितलं, आजपासून मी तुझ्या घरामध्ये वावर करत आहेत, पण लक्षात घे, जर तुझ्याकडून माझा अपमान जर झाला तर मी तिथून निघून जाईन. आणि मग अशा प्रकारे हळूहळू त्या ठिकाणी ती उमा वाढू लागली. आणि लहानपणापासूनच त्या भगवान शिव शंकर परमात्म्याचं वेड असल्यामुळं एक दिवस नारद महर्षीची आणि दक्ष प्रजापतीची चर्चा चालू होती. आणि चर्चा चालू असताना दक्ष प्रजापतीला नारदजी सांगू लागले, या ठिकाणी तुझी जी मुलगी आहेत ना, ही फार भाग्यवान मुलगी आहे, कारण हिचा स्वीकार स्वतः देवादिदेव महादेव पत्नी म्हणून करणार आहेत. आणि ही गोष्ट लहानपणी सतीने ऐकली महाराज. आणि आपल्याला देवादिदेव महादेव पती मिळावा म्हणून सतीने तपश्चर्या चालू केली भगवान शिव परमात्म्याची. आणि सती मातेने आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये भगवान शिव परमात्मा पती म्हणून प्राप्त व्हावा याकरता जी उपासना केली. ज्यांना ज्यांना असं वाटतं आपल्या जीवनामध्ये महादेवासारखा पती प्राप्त व्हावा म्हणून जी तप साधना जी उमादेवीने म्हणजे भगवतीने केली ती या ठिकाणी वर्णन करून सांगितली की आपल्या आईने तिला योग्य मार्गदर्शन केलं. आणि भगवान आश्विन महिन्याच्या प्रतिपदा षष्टीला एकादशीच्या तिथीला, आश्विन महिना जो असतो ना, त्या आश्विन महिन्याच्या प्रतिपदा षष्टी व एकादशीच्या तिथीला भगवान शिवाची मनोभावे तिला पूजा करण्याकरता सांगितली, भगवान शंकरपती म्हणून मिळावे. त्याच्यानंतर भगवान शिव प्रसन्न व्हावे याच्याकरता जो नैवेद्य दिला तो म्हणजे गुळ, भात आणि मिठाचा नैवेद्य, असा भगवान परमात्माला नैवेद्य देण्याकरता रीत सांगितली. त्यानंतर कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवाला खीर आणि अनारशीचा नैवेद्य देण्याकरता सांगितलं. ही उपासना कोणाकरता आहेत? ज्या सतीला वाटतं आपल्याला महादेव भेटावा त्याच्याकरता आहे. तर मार्गशीर्ष अष्टमीस तीळ, जव, तांदूळ भगवान शिवास अर्पण करावी मनवांछित पती प्राप्त होण्याकरता, भगवान शिवासारखा पती प्राप्त होण्याकरता. आणि पौष शुद्ध सप्तमीस शिवपूजेबरोबर खिचडीचं नैवेद्य करावं. माघ पौर्णिमेच्या त्या भगवान शिवाचं चिंतन करत फाल्गुन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिव परमात्म्याला बेलाचं पान अर्पण करावं. ही सर्व उपासना ती असणारी अस्किनी माता आपल्या मुलीला म्हणजे सतीला, त्या जगदंबेला सांगते आहेत भगवान शंकरपती मिळावेत म्हणून. आणि त्यानंतर जन्मोजन्मी आपल्याला हाच पती मिळावा या उद्देशाने जो सर्व महिला व्रत करतात त्याला म्हणतात हरतालिका. हरतालिका व्रत माहिती आहेत ना? हा हरतालिकाचा जो व्रत होता स्वतः जगदंबेना भगवान शिव परमात्मा पती म्हणून प्राप्ती व्हावा याकरता केला होता. म्हणून आज सुद्धा ती प्रथा चालू आहेत. महिला वर्ग जन्मोजन्मी हाच पती मिळावा किंवा महादेवासारखा पती मिळावा म्हणून त्या हरतालिकाचं व्रत करतात. आणि त्यानंतर भगवान शिव परमात्म्याला उपलब्ध असणारी जे फळं आहेत, फुलं आहेत ती अर्पण करावी. आणि नारद महर्षीने सती मातेला उपदेश केला की जर तुला त्या ठिकाणी भगवान शिव म्हणून पती हवा असेल तर तू अशीच सतत भगवान शिव परमात्म्याची पूजा चालू ठेव, अखंड आराधना चालू ठेव. आणि मग इकडं सांगितलं तुला भगवान शिव परमात्मा तुझा पत्नी म्हणून स्वीकार करणार आहेत. आणि तिकडं सर्व असणारे रुद्रदेव, देवी देवता सर्वजण कैलासावरती गेले. भगवान आदिनाथाला विनंती केली की आता तुम्ही विवाह बंधनामध्ये अडकावा अशी आमची इच्छा आहे. भगवान शंकराने सांगितलं आम्ही या योगी आहोत, भगवंताच्या नामस्मरणामध्ये सदैव असतो, आम्ही स्मशान जोगी आहेत, आम्हाला काय करायची पत्नी. पण सांगितलं देवा आमची सर्वांची इच्छा आहे तुम्ही त्या जगदंबेचं वरण करावं. आणि म्हणून त्या ठिकाणी सतीची तपश्चर्या चालू असताना आश्विन शुद्ध अष्टमीच्या दिवशी शिवपूजाची उपासना चालू असताना तो उपवास सती मातेच्या जीवनामध्ये चालू होता. आणि त्याच दिवशी
त्या शुभ मुहूर्तावरती भगवान शिव परमात्मा त्या सती देवीला प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन तू माझी पत्नी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. वरदान देण्याऐवजी स्वतः भगवान शंकराने स्वीकार केला. महाराज, या जगामध्ये माणसं माणसाचा स्वीकार करत नाहीत, तर भगवंत आपला कधी स्वीकार करणार आहेत? योग्य पती मिळावा म्हणून सती देवाची तपश्चर्या करते आहेत. एका मुलीने एका विद्वान महाराजांना प्रश्न केला होता की एक मुलगा माझ्या बऱ्याच दिवसापासून पाठीमागे लागलेला आहे आणि मग मी त्याच्याशी विवाह करू का नको करू? त्यावेळेस त्या महाराजांनी तिला प्रश्न केला, तो मुलगा तुझ्या पाठीमागे किती वेळ फिरतो म्हणे, तुला किती वेळ देतो? त्या मुलीने सांगितलं, तो माझी वाट बस स्टँड वरती 6-6 तास पाहतो. किती तास बघतो? 6-6 तास. त्या महाराजांनी सांगितलं, ही सत्य घडलेली घटना आहेत. कथा संपल्यानंतर मी डायरेक्ट सांगल कोणते महाराज होते, माझ्यावर नका शंका घेऊ. तर त्या महाराजांनी विचारलं, तुला तुझ्या करता बस स्टँड वरती किती वेळ थांबतो म्हणे? 6 तास. लग्न करू नको म्हणे, कारण त्याला जीवनातले 6 तास मोलाचे कळले नाही. तो पुढे चालून तुझ्या जीवनात काय उद्धार करणार आहे? तो तुझ्या जीवनामध्ये फुकट 6 तास घालतोय ना बस स्टँडवर, त्याला पुढे जीवनाचा अर्थ काय कळणार आहे? म्हणून योग्य पती आपण आपल्या जीवनामध्ये निवडावा. हे सती मातेच्या चरित्रातून शिकण्यासारखं आहेत महाराज. नाहीतर त्या ठिकाणी नको ते आपल्या जीवनामध्ये घडतं. आणि मग त्या ठिकाणी शिव आणि सतीची भेट झाली आणि त्या सती मातेला वरदान दिलं, इच्छा व्यक्त केली भगवान शंकराने. मी सांगत होतो, देवाने आपल्याला स्वीकार करावा. बरेच लोक आमदारा खासदाराचे कार्यकर्ते असतात, ते आमदार खासदाराला ओळखतात. आमदार खासदाराला ओळखतात याच्यात काहीच नवल नाहीत महाराज. आमदार खासदार यांना किती ओळखतो ते महत्वाचं. नाही ते हे फोटो टाकतात, आज साहेबांची भेट झाली, साहेबाच्या ध्यानात नाही हा कुठला येईन, काय करतो काय नाही. बरोबर आहे की नाही? पण आम्ही आमदाराचे माणसं म्हणण्यापेक्षा आमदारा खासदारांना म्हणावं हे माझे माणसं आहेत, हा झाला एक भाग. आम्ही देवाचे म्हणण्यापेक्षा देवानं म्हणावं माझं भक्त ते जीवन आहे. अजून हळू वाजवा. देवानं आपलं म्हणावं महाराज. आणि मग मी म्हणून सांगून गेलो, जर माणसं आपला स्वीकार करत नाही, देव कधी स्वीकार करणार आहेत? आणि म्हणून त्या जगदंबेचा माता सतीचा स्वीकार स्वतः भगवान शिवाने स्वीकार केला. आणि अशा पद्धतीने सर्वांनी मिळून विनवणी केल्यानंतर भगवान शिव परमात्म्याचा विवाह सती मातेशी झाला. आणि सती मातेशी विवाह झाल्यानंतर या ठिकाणी आपण शंकर पार्वतीचा विवाह करणार आहोत. अगोदर सती मातेचं चरित्र येतं. आणि भगवान चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी रविवारी फाल्गुन नक्षत्रावरती भगवान महादेवासोबत सर्व वराडी मंडळी निघाली. आणि चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी रविवारच्या दिवशी फाल्गुन नक्षत्रावरती त्या ठिकाणी जगदंबेचं म्हणजे माता सतीचं आणि भगवान शिव परमात्म्याचे विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि आदी ऋषी त्या ठिकाणी विवाहामध्ये आलेले होते. सर्व देवी देवता सर्व साधू संत आलेले होते. इकडं त्या ठिकाणी भगवान शिव परमात्म्याने विष्णू परमात्म्याने हरी भगवान परमात्म्याची इच्छा या ठिकाणी प्रशंसा केली. तसं जर बघितलं, हरी आणि हर वेगळे नाही आहे, हे जे दोन्ही एकच तत्व आहेत. भगवान शंकराचा रंग गोरा आहे, कर्पूर गौरम आपण जे म्हणतो कापरासारखा गोरा आहे. आणि भगवान विष्णू परमात्म्याचा रंग निळा आहे. हे दोघं एकरूप कसे आहेत? ज्या वेळेस त्या ठिकाणी समुद्रा मंथनातून विष निघलं, ते विष प्राशन केल्यानंतर त्या विषाचा परिणाम भगवान विष्णू परमात्म्यावर झाला. तो विष्णू भगवान परमात्मा निळा झाला. आणि त्या विष्णू भगवान परमात्म्याने अमृत प्राशन केलं, परिणाम महादेव गोरा झाला. म्हणजे दोघं इतके एक आहे. हरी हरा भेद नाही नका करू वाद आपण पहिल्या दिवशी बघितलं. आणि दोघंही एकमेकांची प्रशंसा करू लागली. आणि त्या असणारी माता सती आणि भगवान शिव त्या ठिकाणी कैलासावरती त्यांचं आगमन झालं. आणि कैलासावरती आगमन झाल्यानंतर एक दिवस स्त्री स्वभाव
माता सती चिंतेमध्ये होती. महादेवाने विचारलं, काय झालं, आज आपला चेहरा फार उदास दिसतो आहे. सांगितलं, देवा, आभाळ निर्मिती होते आहेत, पावसाचे दिवस येत आहेत आणि या ठिकाणी आता आपल्याला घर राहण्याकरता नाही आहे. मग अशी एखादी जागा शोधा, असं एखादं घर शोधा की जेणेकरून आपल्याला पावसाची ऊन वाऱ्याची भीती राहणार नाही. शेवटी स्त्री हट्ट असतो, महादेवाला सुद्धा पूर्ण करावा लागला. महाराज तिथपासून चालत आलेले तर काही महादेवाला सुद्धा पार्वतीचंच ऐकावं लागलं. आणि मग स्वतः महादेवाने सांगितलं, काही हरकत नाही, मी अशी एक जागा शोधतो की ज्या ठिकाणी ऊन वारा पाऊस आपल्याला कशाच्याही बाधा होणार नाहीत. आणि मग तदनंतर माता सतीला घेऊन भगवान शिव परमात्मा हिमालय पर्वतावरती राहण्याकरता गेले, ज्या हिमालयामध्ये कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अडथळा येत नाही, ऊन वारा पाऊस येत नाही. आणि मग एक दिवस सती माता भगवंताला विचारू लागली, तुम्ही सदैव प्रसन्न असतात, सदैव त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या मध्ये भक्तीमध्ये तल्लीन असतात. मग ह्या भगवान परमात्म्याची नेमकी भक्ती तरी कशी करावी, ही भक्ती तरी कशी असते आणि भक्ती केल्याने काय फल प्राप्त होतं हे मला तुम्ही वर्णन करून सांगा. पत्नी आपल्या पतीला प्रश्न करते आहेत की जीवनामध्ये भक्ती कशी करावी हे शिकण्यासारखं आहेत महाराज. माता सती आणि भगवान शिवाकडून पत्नी आपल्या उद्धाराच्या गोष्टी करते. पत्नीने काय प्रश्न केला की जीवनामध्ये भक्ती कशी होईल हे मला शिकवा. ती असं नाही म्हणली की आपल्या वाट्याला किती जमीन येईल, ते नाही विचारलं तिनं. माझ्या जीवनात काही मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐशी तुम्ही सांगा संतजन. अशी ती माता सती भगवान शिव परमात्म्याला विचारू लागली. आणि त्यावेळेस भगवान शिव परमात्म्याने माता सतीला भक्ती महात्म्य आणि नवविधा भक्तीचं वर्णन करून सांगितलं. आपण संक्षिप्त रूपाने बघू की त्या ठिकाणी जी श्रवण भक्ती आहेत ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहेत महाराज. कारण या श्रवणाने आपण शिवपुराणाचं महत्व महात्म्य बघितलं की श्रवणाने कुणाकुणाचा उद्धार झाला. जसं श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. श्रवणाने परीक्षितीचा मोक्ष झाला श्रवणाने. म्हणून हा असणारी जी पहिली भक्ती सांगितली श्रवण. माणसाने जीवनात मोठं व्हायचं जर असेल तर ऐकून घेतलं पाहिजे. काही लोक दुसऱ्याचं ऐकूनच घेत नाही. काही माहिती नसतं महाराज, फक्त मोग मोठायचं काहीतरी बोलायचं. 1, 2, 4 मुलं होते, कृषी कायदे रद्द झालेच पाहिजे. त्यांना विचारलं कृषी कायदे म्हणजे काय, ते म्हणे काय माहिती. भुईमुंगाला शेंगा कुठून येतात ते माहित नाही, कृषी कायदे रद्द झाले पाहिजे. दुसऱ्याचं ऐकूनच घ्यायचं नाही ना कधी. जो दुसऱ्याचं ऐकून घेत नाही तो जीवनामध्ये मोठा होत नाहीत महाराज. ते म्हणतात नको म्हणजे ऐकूनच घेत नाही ते लोक. वीज बिल माफ झालं पाहिजे आणि याचा आकडा चालू, तो आकडा काढून याला डीपीवर लटकवलं पाहिजे ते. म्हणून पहिली श्रवण भक्ती सांगितली. जीवनामध्ये श्रवण असावं. कारण जिनके कर्ण समुद्र समान, ज्यांचे कान नेहमी भगवान परमात्म्याचे चरित्र ऐकण्याकरता आतुर असतात, अशा प्रकारचा जो कोणी भक्त असतो भगवान परमात्मा सांगतो तो श्रवण करणारा भक्त मला आवडतो. पहिली भक्ती सांगितली नवविधा भक्तीतली श्रवण भक्ती. आणि असणाऱ्या माझ्या अवतार लीला चरित्र कथा आस्थापूर्वक ऐकणे याला श्रवण भक्ती म्हणतात. भगवान परमात्म्याचे चरित्र ऐकावं, माझ्या हृदयात असलेला आत्मरूप पाहणे, माझे गुणगान करणे आणि माझ्या नावाचा उच्चार करणे आणि नामघोष करणे याला कीर्तन भक्ती म्हणतात. आपण जे म्हणतो कीर्तन, हे कीर्तन 2 प्रकारचं असतं. आपण जे नारदाच्या गादीवर उभं राहून करतो ते नारदीय कीर्तन, आणि दुसरं आहे भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. त्या नामस्मरणाने आपल्या जीवनातील पापे जळून जातात. म्हणून भगवान परमात्म्याची नामस्मरण रूपी दुसरी भक्ती करावी. त्यानंतर माझं सर्व विश्वव्यापक रूप ओळखून प्रत्येकाने वस्तुमात्रात मला पाहणे त्याला स्मरण भक्ती म्हणतात. जीवनामध्ये स्मरण असावं. कशाचं? पैशाचं. तुमच्या मते कशाचं असावं? देवाचं की पैशाचं? असो, भगवान परमात्म्याचं स्मरण करणे ही तिसरी भक्ती सांगितली.
सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत कोणत्याही रूपाने माझी सेवा करणे म्हणजे सेवन भक्ती आहेत. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जरी त्या ठिकाणी पेरणीचे दिवस आले आणि म्हणून पेरणीचे दिवस सोडून जर कारण शेतकऱ्याचा धर्म काय आहेत, शेती आहेत, आणि शेती सोडून जर तो पंढरपूरला जात असेल तर भगवान परमात्म्याला ते मान्य नाही. भगवंताने सांगितलं आजी तुझी शेती पूर्ण कर आणि मग माझ्या दर्शनाला ये. तुझ्या शेतीत जर तू प्रामाणिकपणे काम केलं तर तुझ्या शेतीत दर्शन देण्याकरता मी. म्हणून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. चौथी भक्ती, स्वतःला ईश्वराचा सेवक दास म्हणून त्याचं पडेल ते काम आनंदाने करणे, त्याला दास्य भक्ती म्हणतात. दास्य भक्ती करण्याकरता जीवनामध्ये अंतःकरण मोठा असावं. कारण प्रत्येकाला बनायचं आहे मालक. दास कुणाला होण्याची इच्छा नाही आहेत महाराज. प्रत्येकाला मालक बनायचं आहेत महाराज. मालक शब्द फार गमतीचा आहेत महाराज. मालक कुणाला म्हणता बरं? महिला मंडळ आपल्या पतीचा परिचय करून देताना सांगतात हे आमचे मालक आहे. आता हे जर तुमचे मालक आहेत तर मालक काम सांगतो की काम त्या ठिकाणी करतो? तुमच्याकडे कसं आहे? मालक जो असतो तो काम सांगतो का स्वतः काम करतो? मला सांगा. आता आपल्या घरासमोर जनावर आहे, जनावराचं चारा कोण करतं? चारा कोण करतो तुमच्याकडे? जनावरांचं शेण कोण उचलतं? हे आमचे कोण आहे? हे आमचे कोण आहे? मालक. ही बाजारची पिशवी घ्या, घरामध्ये भाजीपाला नाही आहे, जाऊन भाजीपाला घेऊन या. काम कोण सांगतंय आणि सांगताय काय आहेत? हे कोण आहे? आमचे. हा तुम्ही ठरवा कोण येते. म्हणून प्रत्येकाला मालक बनायचं आहेत महाराज. आता मालक कोण आहेत ते स्वतंत्र चिंतनाचा भाग आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये दास्य भक्ती असावी जी हनुमंतरायांनी जीवनामध्ये केली. साधू संतांनी मज दास करी दासांच्या दासांचा. मला दास कर द्यावा. कोणाचा? जे तुझे दास आहेत त्यांच्या दासांचा दास कर. म्हणून दास्य भक्ती जीवनामध्ये असावी. पाचवी भक्ती भगवान शिव परमात्मा सती मातेला सांगताय. सहावी भक्ती सांगितली ज्याला जसे शक्य असेल त्याने माझे पंचोपचार षोडशोपचार भक्तिभावाने पूजा करणे, याला मानस पूजा म्हणतात. ज्याला दररोज मंदिरात जाणं शक्य नाही त्याने आहे त्या ठिकाणावरून भगवान परमात्म्याचं स्मरण करावं, भगवान परमात्म्यावरती जल अर्पण करावं, भगवान परमात्म्यावरती पुष्पगंध अर्पण करावे, तरी सुद्धा मानस पूजा होते. त्यानंतर सातवी भक्ती सांगितली त्या ठिकाणी वंदन भक्ती. मंत्रोपचाराने आपल्या इष्टदेवतेला वंदन करून नमस्कार करून ही आहे वंदन भक्ती. त्यानंतर त्या ठिकाणी आठवी भक्ती सांगितली जी ईश्वराच्या कृपेने जीवनातील सुखदुःख त्याचे नाव घेऊन त्याच्या समोर जाऊन देवावरचा आपला विश्वास आणि श्रद्धा कायम राखणे, याला सख्य भक्ती म्हणतात. देव आपल्या जीवनामध्ये सखा व्हावा. देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. देव जर सखा झाला तर विश्व कृपा करतो. म्हणून देवाला सखा बनवावं महाराज. आणि मग त्या ठिकाणी ही आठव्या प्रकारची भक्ती सांगितली. त्यानंतर जीवनामध्ये नववी भक्ती सांगितली. तन मन धन आणि देहाने देवास आपलं सर्वस्व समर्पित करणे, आत्मसमर्पण करणे, याला आत्मसमर्पण भक्ती म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी नवविधा भक्तीचा उपदेश त्या ठिकाणी भगवान महादेवाने माता पार्वतीला केला. आणि तदनंतर एक दिवस भगवान माता सती आणि शिव परमात्मा या मृत्यूलोकाचं भ्रमण करत होते. आणि भ्रमण करत असताना त्यांनी पाहिलं की खाली भगवान प्रभू श्री राम आणि लक्ष्मणजी वनामध्ये फिरत होते. आणि ते राम प्रभू त्या ठिकाणी आवाज देत होते, हे सीते, हे सीते. पशुपक्ष्यांना विचारत होते माझी सीता कुठे गेली. प्राण्यांना विचारतायत माझी सीता कुठे गेली. झाडांना विचारतायत माझी सीता कुठे गेली. आणि त्या रामप्रभूकडे बघून भगवान शंकरांनी वंदन केलं. आणि कैलासावरती आल्यानंतर सती मातेने प्रश्न केला, महाराज अखंड ब्रह्मांड तुमचं ध्यान करतं आणि करावं,
या ठिकाणी सर्वजण तुमची पूजा करता आहेत. हे सगळं विश्व तुमचं ध्यान करतं, सगळं विश्व तुम्हाला प्रणाम वंदन करतं, पण तुम्ही कोणाला वंदन करताय? कोणाला वाद करताय? तर माता सती प्रश्न करते आहेत की त्या ठिकाणी तुम्ही कोणाचं ध्यान करतात? त्यावेळेस सांगितलं, जो त्या ठिकाणी वनामनात हिंडतो आहेत, पत्नी करता हिंडतो आहेत, त्याला तुम्ही वंदन करतात, त्या देवाला तुम्ही वंदन करतायत. भगवान शंकराने सांगितलं, तो आता भगवान परमात्मा माणसाच्या रूपामध्ये आलेला आहे आणि म्हणून माणसाप्रमाणे त्याला लीला करावी लागते देवाला. म्हणून पण माता सतीला काही विश्वास पटला नाही. माता सती म्हटली, मी रामाची परीक्षा घेणार, ते खरंच विष्णूचा अवतार आहेत का? भगवान परमात्म्याने मनाई केली, पण सती मातेने ऐकलं नाहीत महाराज. सती मातेने ऐकलं नाही आणि माता सती भगवती सीतेचं रूप घेऊन भगवान प्रभू श्री रामासमोर जाऊन उभी राहिली. उभी राहिल्यानंतर विचारलं, हे नाथ, त्या ठिकाणी तुम्ही माझा शोध घेतायत, मी तुमच्या समोर आहेत म्हणून. आणि मग त्या ठिकाणी समोर आहे म्हटल्यावर रामाने सांगितलं, आई साहेब तुम्ही एकट्याच आलात, आमचे बाबा कुठे आहेत? त्या ठिकाणी सती मातेचं पितळ उघडं पडलं महाराज. आणि विचारलं रामाने, अगं आई असं येड्यासारखी काय करते? आणि भगवान प्रभू श्री रामाने येडी म्हणल्यानंतर त्या माता सतीने येडेश्वरी माताचं रूप धारण केले. येडी म्हणताच येडी झाली, ती येडेश्वरी माता. आणि मग त्या ठिकाणी भगवान शिव परमात्मा इकडं ध्यानात बसलेले आहेत. ध्यानामध्ये बसलेले असताना माता सती गपचूप आली. तिला वाटलं आता आपण परीक्षा घेतली, आपल्या पतीने आपण आपल्या पतीची आज्ञा उल्लंघन केली, पण मनोमन भगवान शिव परमात्म्याने ध्यान लावून बघितलं, ज्याला आपण इष्ट मानतो त्या इष्ट देवताची पत्नी म्हणून आपली सती गेली, म्हणजे ही सुद्धा आपली आई समान झाली. मनोमन भगवान शिव परमात्म्याने त्या ठिकाणी सतीचा त्याग केला महाराज, सतीचा त्याग केला. आणि मग त्यानंतर एक दिवस दक्ष प्रजापतीची असणारी सभा चालू होती. दक्ष प्रजापती त्या ठिकाणी दरबारामध्ये आला आणि दरबारामध्ये आल्यानंतर सर्वजण त्या ठिकाणी उठून उभे राहिले, परंतु 3 देव उभे राहिले नाही, त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश. दक्ष प्रजापतीला वाटलं संपूर्ण जग माझ्या करता उभं राहिलं, ब्रह्मदेव उभे राहिले नाही कारण ते माझे बाप आहेत. विष्णू भगवान परमात्मा उभे नाही राहिले ते कारण माझे आजोबा आहेत, कारण ब्रह्मदेव त्याचे बाप आणि ब्रह्मदेवाच्या बापाचा बाप म्हणजे विष्णू भगवान परमात्मा नसन उभे राहिले. पण भगवान शंकर आपला जावई आहेत आणि जावई हा मुलासारखा असतो आणि आपल्याकडे बघून या ठिकाणी उठत नाही म्हणजे काय आहेत. दक्षाला राग आला आणि नको नको ते आब्र शब्द भगवान शंकर परमात्मा करता बोलू लागला. या ठिकाणी काय स्मशानामध्ये राहतो, अमंगळ वेश काय धारण करतो आणि गजचर्म काय पांघरून घेतो, स्मशानातली राग काय अंगाला लावतो आणि डोंगरामध्ये काय राहतो, नको नको ते गोष्ट उच्चारली महाराज. पण सहनशक्ती असावी तर ते भगवान शंकरासारखी. एवढे वेडे वाकडे शब्द त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीने वापरले, पण भगवान शंकराने एका शब्दाने सुद्धा उत्तर दिलं नाही. त्या कारण त्यांच्या जीवनामध्ये काम क्रोधाला थारा नाही आहेत महाराज. आणि मग त्या असणाऱ्या दक्ष प्रजापतीने भगवान शंकराला शाप दिला. लोकांच्या मनामध्ये जो प्रश्न आहेत ना, भगवान शंकराची मूर्ती पूजा का केली जात नाही, त्याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. दक्ष प्रजापतीने भगवान शंकराला शाप दिला, उद्यापासून तुझ्या मूर्तीची कोणी पूजा करणार नाही. आणि मग तिथपासून भगवान शंकराची मूर्ती पूजा वर्ज्य झाली आणि त्या दिवसापासून भगवान शंकराच्या शिवलिंगाची प्रथा पुढे चालत आली. आणि मग त्यानंतर दक्ष प्रजापतीच्या मनामध्ये भगवान शंकराविषयी वैर निर्माण झाला. आता भगवान शंकराचा अपमान करायचा आहे म्हणून भगवान शंकराला त्या ठिकाणी अपमान करण्याकरता दक्ष प्रजापतीने आपल्या घरीमध्ये एका यज्ञ आयोजित केला, राजसूय यज्ञ. संपूर्ण असणाऱ्या ब्रह्मांडातल्या देवी देवतांना आमंत्रण दिलं, पण आपल्या एकुलते एक जावई आणि मुलीला आमंत्रण दिलं नाही. आणि त्या कैलास पर्वतावरती वरून विमानं जात आहेत एकाक देवी देवतांचे. प्रत्येक देवी देवता आपल्या असणाऱ्या मैत्रिणीला म्हणजे सतीला प्रश्न करतायत, तुझ्या बापाच्या घरी यज्ञ आहेत आणि या ठिकाणी तू अजून इथंच कशी? माता सतीला माहिती नाही काय घडलं, काय वृत्तांत आहे, दोघांमध्ये काय वैर आहेत.
माता सती भगवान शिव परमात्म्याला होऊ लागले, अहो माझ्या वडिलांच्या घरी आज यज्ञ आहेत, आपण गेलं पाहिजे. भगवान शंकराने सांगितलं जिथं प्रेम नाही त्या ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये, आणि ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जावं. माहो बापाच्या घरी जाण्याकरता कशाची निमंत्रणाची ना आमंत्रणाची गरज आहे. स्त्री स्वभाव माता सतीचा ऐकलं नाही, सांगितलं नाथ तुम्ही जरी नसाल येत तर त्या ठिकाणी मी जाते. आणि माता असणारी सती त्या भगवान असणाऱ्या परमात्म्याची आज्ञा डावलून माता सती त्या ठिकाणी दक्षाच्या यज्ञाकडे निघाली. दक्षाचा यज्ञ चालू होता. गेल्यानंतर तिला असं वाटलं माहेरामध्ये माझं स्वागत होईल, मी गेल्यानंतर माझा बाप मला कडाडून मिठी मारेल, माझी आई मला भेटण्याकरता येतील, माझी बहीण मला भेटेल, सर्व असणारं माहेरातलं गणोगत भेटेल. माहेराविषयीची असणारी आस्था, माहेराविषयी असणारं प्रेम माता सतीच्या मनामध्ये. पण आल्यानंतर बघितलं तर सतीने ज्या वेळेस दक्षाच्या घरी त्या ठिकाणी प्रवेश केला सगळ्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली. महाराज पिता भवन जब गई भवानी, नक्षत्रास का हुनसन माने. हो पिता भवन जब गई भवानी, नक्षत्रास का हुनसन मानी. सादर भलाई मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता. राम सिया राम सिया राम रे रे राम, राम सिया राम रे रे राम, राम सिया राम रे रे राम. मंगल भवन मंगल हारे, प्रभु सुदर्शन बिहारी. राम सिया राम रे रे राम, राम सिया राम रे रे राम. माता सती आपल्या पित्याच्या घरी आली. पित्याच्या घरी बघितलं तर कोणी तिला त्या ठिकाणी भेटत नाही आहेत. आपल्या असणाऱ्या सख्या बहिणी आपल्याकडे तोंड फिरवता आहेत, आपला जन्मदाता बाप आपल्याकडे तोंड फिरवता आहेत. पण आईची असणारी माया त्या ठिकाणी त्या सती मातेला भेटली. आणि सती मातेने बघितलं या ठिकाणी प्रत्येक देवी देवत्याला या ठिकाणी बसण्याकरता आसन आहेत, परंतु माझा पती देवादिदेव महादेव याला बसण्याकरता कुठल्याही प्रकारचं आसन नाही. म्हणून त्या असणाऱ्या सतीचा क्रोध अनावर्ती झाला. तिने सांगितलं मला अशा बापाची गरज नाही, तो माझ्या पतीच्या विरोधात जातो, मला अशा बापाची कन्या म्हणून घेण्याकरता लाज वाटते आहे. मी तुझी मुलगी आहेत म्हणून जो या ठिकाणी भगवान शिवाचा द्वेष करतो तो माझा विरोधक आहे. आणि माता सतीचा असणारा क्रोध अनावर्ती